नमस्ते मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. एके गावात विठ्ठलराव नावाचा एक श्रीमंत पण अतिशय स्वाभिमानी शेतकरी राहत होता. त्याच्या घरात आई, पत्नी, मुलगा अमोल आणि सून सुनेना असे कुटुंब होते. विठ्ठलरावाने आयुष्यभर कष्ट करून शेती वाढवली होती आणि गावात त्यांचा मोठा मान होता. त्यांचा मुलगा अमोल शहरात नोकरी करत होता. काही वर्षांनी त्यांचे लग्न सुनेनाशी झाले होते. सुनेना साध्या घरातून आलेली शांत स्वभावाची आणि कष्टाळू मुलगी होती. लग्नाच्या वेळी तिने सासऱ्यांच्या घराकडून कोणतीही मोठी अपेक्षा ठेवली नव्हती. तिला फक्त आपल्या नवऱ्याबरोबर सुखाने संसार करायचा होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने घरात सगळे छान होते, पण हळूहळू घरातील परिस्थिती बदलू लागली. विठ्ठलरावांची पत्नी कमलाबाई आपल्या मुलावर खूप प्रेम करत होती आणि अमोलने घेतलेली प्रत्येक गोष्ट तिला योग्य वाटायची. अमोलने शहरात नोकरी लागल्यानंतर काही पैसे साठवले आणि स्वतःसाठी एक नवीन स्कूटर घेतली. स्कूटर घरात आली तेव्हा सगळ्यांचा आनंद झाला. अमोलने ती स्कूटर आईला दाखवली आणि म्हणाल्या, "आई, आता तू बाजारात जाण्यासाठी तुला कुणाची गरज पडणार नाही. मी वेळ मिळाला की तुला फिरायला घेऊन जाईन." कमलाबाई आनंदाने म्हणाल्या, "माझ्या मुलाने घेतलेली वस्तू म्हणजेच माझ्यासाठी खूप मूल्यवान आहे." सुनेना मात्र दूर उभी राहून हसत होती. तिला स्कूटर पाहून आनंद झाला, पण तिच्या मनात एक छोटीशी इच्छा निर्माण झाली. ती म्हणाली, "अमोल, मलाही कधी कधी बाजारात किंवा मंदिरात जायचे असते. जर शक्य असेल तर मला थोडे चालवायला शिकवशील का?" अमोलने सहज होकार दिला, पण कमलाबाईंना ते अजिबात आवडले नाही. त्या म्हणाल्या, "तू आधी घरची काम नीट करायला शिक. गाडी चालवायला शिकू काय करणार? सून घरात राहिले तर घर नीट चालतं." सुनेना काही उत्तर दिलं नाही. तिने हसून विषय बदलला. दुसऱ्या दिवशी अमोल कामावर गेला. सुनेना घरातील सर्व काम करून अंगणात कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिचे शेजारीन मंगला आली. मंगलेने विचारले, "काय ग सुनीना, चेहरा का उतरला आहे?" सुनीना म्हणाली, "काही नाही ग, सगळं ठीक आहे." पण मला तिची जवळची मैत्री असल्याने तिने पुन्हा विचारले. शेवटी सुनेनाने मनातील गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "मला गाडी चालवायची इच्छा आहे, म्हणून मी एवढंच विचारत होते. पण सूनबाईंना वाटते की मी गाडी चालवली तर मी बिघडेन." मंगलाबाई म्हणाले, "गाडी चालवणे किंवा घराबाहेर जाणे म्हणजेच बिघडणे नाही, पण घरातील मोठ्यांचा आदरही ठेवायला हवा. तू घाई करू नकोस." सुनेनाने तिचा सल्ला मान्य ठेवला. काही दिवसांनी अमोलला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. त्याने घरातील सर्वांना सांगितले की 2 दिवसांनी परत येईल. त्यांच्या गैरहजेरीत कमलाबाईंची तब्येत अचानक बिघडली. त्यांना डॉक्टरकडे नेणे आवश्यक होते. घरात कुणीच नव्हते. सुनेनाने शेजाऱ्यांची मदत घेतली आणि कमलाबाईंना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून औषधे दिली आणि काही दिवस आराम करायला सांगितले. अमोल परत आल्यावर त्याला कळले की सुनेनाने आईची वेळेवर काळजी घेतली. त्याने तिचे आभार मानले, पण कमलाबाईच्या मनात मात्र सुनेनाबद्दल जुना गैरसमज कायमच होता. काही दिवसांनी अमोलने सुनेनाला गाडी चालवायला शिकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ती घाबरली. दोनदा गाडी बंद पडली आणि अमोल हसला. सुनेना म्हणाली, "माझ्याकडून होणार नाही." अमोल म्हणाला, "पहिल्याच दिवशी कुणी शिकत नाही. पुन्हा प्रयत्न कर." काही दिवसांनी सरावानंतर सुनेना व्यवस्थित गाडी चालवू लागली. तिने कुठेही वेगाने गाडी चालवली नाही. नियम पाळले आणि घरातील कामांची काळजी घेतली.
एक दिवस कमलाबाईंनी तिला स्कूटरवरून बाजारातून येताना पाहिले. त्यांना राग आला आणि त्यांना अमोलला फोन केला. फोन करून सांगितले, तुझी बायको माझी परवानगी न घेता गाडी घेऊन बाहेर जाते. तू तिला समजव. अमोल घरी आला आणि त्यांनी सुनेनाला विचारले, तू आईला सांगून गेली होतीस का? सुनेना शांतपणे म्हणाली, मी सांगायला गेले होते, पण आई झोपल्या होत्या. मला औषध आणायची होती म्हणून मी गेले. अमोलला तिची बाजू समजली. त्याने आईला सांगितले, आई, सुनेना घरातून पडून जात नाहीये. ती आपलीच कामं करते. गाडी चालवायला शिकली आहे म्हणजेच तिचा स्वभाव बदलला नाही. कमलाबाई काही बोलल्या नाही, पण त्याच्या मनातील असुरक्षितता वाढत गेली. त्यांना वाटू लागले की मुलगा आता पूर्वीसारखा फक्त त्यांचे ऐकत नाही. एका दिवशी त्यांनी रागाच्या भरात सुनेनाला सांगितले, ही स्कूटर तुझ्यासाठी नाही, माझ्या मुलाने स्वतःच्या पैशाने घेतली आहे. त्यावर तुझा हक्क नाही. सुनेना त्या दिवशी त्या शब्दांचा दुखावली, पण तिने वाद घातला नाही. ती म्हणाली, आई, मला वस्तूवर हक्क नको, मला फक्त विश्वास हवा आहे. हे वाक्य कमलाबाईच्या मनात मात्र खोलवर गेले. त्यानंतर काही दिवस घरात शांतता होती. एक सकाळी अमोल कामावर जाण्यापूर्वी म्हणाला, आई, आज मी उशिरा येईन. सुनेना, तू दुपारी आईला औषध दे. सुनेनाने होकार दिला. अमोल गेल्यानंतर कमलाबाई स्वयंपाकघरात गेल्या आणि अचानक त्यांना चक्कर आली. त्या खाली पडणार इतक्यातच सुनेनाने त्यांना धरले. तिने ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला आहे आणि त्यांना वेळेवर रुग्णालयात आणणे गरजेचे आहे. सुनेनाने क्षणाचाही विलंब न करता स्कूटर काढली. पण कमलाबाईंना स्कूटरवर नेता येणार नव्हते, म्हणून तिने शेजारींची कार मागितली आणि त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले म्हणून कमलाबाई सुरक्षित राहिल्या. अमोल जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले, तुमची पत्नी वेळेवर घेऊन आली नसती तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. अमोलने सुनेनाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण चेहऱ्यावर समाधान. कमलाबाईंनी पहिल्यांदाच तिचा हात धरला आणि म्हणाल्या, मला माफ कर. सुनेना म्हणाली, आई, माफी कशासाठी? कमलाबाई म्हणाल्या, मी तुला चुकीचे समजत होते. मला वाटत होतं की माझा मुलगा तुझ्यामुळे माझ्यापासून दूर जाईल, म्हणून मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला दोष दिसायचा. पण आज तू स्वतःचा विचार न करता माझ्यासाठी धावलीस. सुनेना शांतपणे म्हणाले, आई, अमोल तुमचा मुलगा आहे आणि माझा नवरा. आपल्याला त्याला आपल्यापासून दूर करायचं नाही, तर दोघांनीही त्याचं आयुष्य सुखी करायचे आहे. कमलाबाईच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, तुला तुला स्कूटर चालवायची होती ना? आता माझी परवानगी मागायची गरज नाही, पण एक अट आहे. सुनेना हसून म्हणाले, काय? कमलाबाई म्हणाल्या, मला पण शिकव. दोघी हसू लागल्या. काही दिवसांनी सुनेनाने कमलाबाईंना स्कूटरवर बसवून जवळच्या मंदिरात नेले. परत येताना कमलाबाई म्हणाल्या, सुनेना, मला आता समजलं की घरात कोणाचीही हक्क कमी जास्त नसतो. वस्तू कोणाच्या नावावर आहे यापेक्षा ती वस्तू घरातील माणसांना किती उपयोगी पडते हे महत्वाचं असतं. सुनेना म्हणाली, आई, आणि नात्यातही तसंच आहे. आपल्याला कोणावर हक्क गाजवण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्या दिवसापासून कमलाबाईचा स्वभाव बदलला. त्यांनी सुनेनाला मुलीसारखे मानायला सुरुवात केली. सुनेना बाजारात जायची तेव्हा कमलाबाई स्वतः म्हणायची, जपून जा आणि येताना माझ्यासाठी औषध घेऊन ये. अमोलला हे पाहून खूप आनंद होत असे. एकदा गावातील एका स्त्रीने कमलाबाईला विचारले, तुमची सून एवढी गाडी घेऊन फिरते,
तुम्हाला राग येत नाही का? कमलाबाई हसून म्हणाल्या, पूर्वी मला तिच्या गाडीवर राग यायचा. आता मला तिच्यावर अभिमान वाटतो. कारण गाडी चालवणे ही तिच्या उणीव नाही, तर तिची एक समता आहे. आणि घरातील व्यक्ती सक्षम झाली की संपूर्ण घर सक्षम होतं. त्या स्त्रीने विचारले, पण मग घरातील मोठ्यांचा हक्क? कमलाबाई म्हणाला, हक्क असावा, पण प्रेमापेक्षा मोठा नसावा. मुलावर आईचा हक्क असतो, पण सुनेवर अन्याय करायचा हक्क नसतो. नवऱ्यावर पत्नीचा अधिकार असतो, पण आईला दूर करण्याचा अधिकार नसतो. प्रत्येक नात्याला मर्यादा आणि प्रत्येक माणसाला सन्मान दिला तर घर स्वर्गासारखं होतं. त्या दिवसानंतर विठ्ठलरावाच्या घरात वातावरण पूर्णपणे बदललं. सुनेना घरातील कामे करत होती, अमोल नोकरी करत होता आणि कमलाबाई आता सुनेसोबत बाजारात, मंदिरात आणि कधीकधी गावातील महिलांच्या कार्यक्रमातही जात होत्या. काही महिन्यांनी सुनेनाने गावातील मुलींसाठी छोटासा आव्हान प्रशिक्षण वर्ग सुरू केला. तिने त्यांना सांगितले की स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजेच घरापासून दूर जाणे नाही. उलट स्वतःच्या सक्षम झाल्यावर आपण आपल्या कुटुंबाला अधिक मदत करू शकतो. कमलाबाई त्या वर्गाच्या पहिल्या दिवशी स्वतः उपस्थित राहिल्या आणि सर्व मुलींना म्हणाल्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एखाद्या व्यक्तीच्या हातात नवीन वस्तू दिली म्हणून तिच्यावर संशय घेऊ नका. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्या. माझ्या चुकीमुळे माझ्या सुनेला किती त्रास झाला हे मला उशिरा कळालं. म्हणून तुम्ही कोणावरही प्रेम करण्यापूर्वी त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. सुनेनाने कमलाबाईकडे पाहून हसले. तिला जाणवले की काही दिवसापूर्वी ज्या स्त्रीला आपल्यावर हक्क गाजवायचा होता, तीच आज आपल्याला समजून घेत आहे. त्या रात्री अमोलने सुनीलाला विचारले, तुला आठवते का, तू पहिल्यांदा गाडी चालवायला विचारलं होतंस? सुनीना हसून म्हणाली, हो. आणि मला वाटलं की माझी इच्छा कधी पूर्ण होणार नाही. अमोल म्हणाला, पण मला झाली ना. ती म्हणाली, हो, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट मिळाली. अमोलने विचारले, काय? सुनीना म्हणाली, तुझ्या आईचा विश्वास. अमोल काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात मला सर्वात मोठा धडा तुमच्या दोघींनी शिकवला आहे. प्रेम म्हणजेच कोणाला आपल्या मर्जीप्रमाणे ठेवणे नाही. प्रेम म्हणजेच समोरच्या व्यक्तीला समजून घेणे, त्याच्या इच्छेने आदर करणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्यासोबत उभे राहणे. सुनीना म्हणाली, आणि हक्क? अमोल हसून म्हणाला, हक्क असतोच, पण प्रेमात हक्कापेक्षा विश्वास मोठा असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कमलाबाईंनी सुनेनाला आवाज दिला, सुनेना, आज बाजारात जाऊन येऊ का? सुनेना म्हणाली, हो आई, पण गाडी तुम्ही चालवणार की मी? कमलाबाई हसल्या आणि म्हणाल्या, आज तू चालव, कारण मला अजून शिकायचे आहे. दोघी स्कूटरवर बसल्या आणि घरातून निघाल्या. रस्त्यावरून जाताना कमलाबाईंनी मागून सुनेनाचा खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी सुनेनाला जाणवले की काही महिन्यापूर्वी ज्याच्यासाठी ती स्वतःची इच्छा दाबत होती, आज त्याच गाडीवर तिची सासू विश्वासाने बसली आहे. आणि तिला समजले की संसारात मोठा विजय हा वस्तू मिळवण्यात नसतो, तर नात्यातील गैरसमज दूर करण्यात असतो. या कथेची शिकवण अशी की घरात कोणाचा हक्क किती आहे यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला किती सन्मान आणि विश्वास मिळतो हे महत्त्वाचे असते. प्रेमाला मालकीची गरज नसते. प्रेमाला समजूत, विश्वास आणि आदराची गरज असते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.